पहिले क्लास पाहिजे एकच गोष्ट राहत आपला खेळ अंपरच ना की आपण एक स्वतः एक कमी लेखतच फक्त हाही गोष्ट आपण एक राहते आपण स्वतः कमी लेख दुसऱ्यापेक्षा जर हाही गोष्ट आपल्याला चालली गेली कारण की दुसरा करू शकत आपण प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो त्यामुळे कोणामुळे जर कोण सिलेक्शन जाय कोणी पास जाय कोणी भरती जाय आपला बरोबर पर्या तर त्याला देखील नाराज नाही व्हावं त्याला देखील आपण जो उमेद द्या आणि त्या गोष्टीवर आपण भर द्या आणि की आपण पुढे कमी पण नको बस त्याच गोष्टी आहेत दोन आहेत संघर्ष आहे दुसरा काहीच नाही आपला गावांपर होणार आणि तेवढी चिकाडीशी आपला गावांपर होणार की आपण सगळ्या गोष्टी करू शकतो आपण पण गोष्टी मग मागे नाही बाकी तर तुम्ही सगळ्या सांगत अशी काय राहत काय नाही या नॉर्मल गोष्टी आहेत बस एवढं सांगतो तुला 2 शब्द अरे सांभाळू नका अजून बोल त्यांची आम्ही पण टाकून 5 मिनिटं काही करत नाही म्हणत बरंच नाही चालते कोणत्या वर्षात भरपूर जाय प्रवास जाय सांग ना मी जर तुम्हाला सोडावं पडते तर म्हणजे गोष्टी अशा राहत ना की कोणी फौजी राहतो आम्हाला कोणाच्या फौजी बोला तर आपले गावामध्ये काय फक्त आपली भरती होणार बा आपली टेक्निकल जीडी क्लर्क हे आपले नंतर माहीत पडत की आधी तुम्ही माहीत पडेल की आम्ही तो माहीत पडेल की फक्त भरती होणार बा जीडी वगैरे या गोष्टी तुम्हाला पाहून सांगतो की फक्त क्लर्क मग भरती होणार मग क्लर्क मग काय राहत म्हटलं की इंग्लिश राहत 25 असतात आणि नॉर्मल जी के मॅथ आणि सायन्स या गोष्टी 25 मार्कांना या राहतात 50% राहतात 200 मार्कांना पेपर राहतात तर त्या गोष्टी हार्ड वाटतात आपल्या कारण की आपलं इंग्लिश म्हणजे आपण गावात थोडं गावात इंग्लिशला सर पहिले पासून बरोबर त्यामुळे थोडं आपलं मन आहे राहत तर गोष्ट अशी कोणत्याच गोष्टी करत आपण होत सगळ्या गोष्टी होतात पहिले अँटोनी होणार विरोध शब्द इंग्लिश मधला त्या गोष्टी पाठ करायला करायला लागेल मेन गोष्टी त्या राहिल्या तर अभ्यास करता मला होतं थोडंफार फक्त असे तुम्ही म्हणतात की नॉर्मल करा नॉर्मल व्हायची नॉर्मल काही होत नाही तुम्ही थोडा एक्स्ट्रा एफर्ट टाकणं पडे प्रत्येक गोष्टी ना कोणी म्हणे ग्राउंड मला ग्राउंड एकदम काही झिरो तुम्हाला कोणी म्हणे भरती वापर अभ्यास थोडं अभ्यास चांगला तुम्हाला थोडाफार पण ग्राउंड म्हणून एकदम झिरो होतं ते पण मी प्रॅक्टिस केली मला कमी पॉईंट तो ग्राउंड नव्हता मी प्रॅक्टिस केली मी ग्राउंड पास होईल मला असं नव्हती पण मी पास होईल फक्त एवढं माणूस असं राहत की माणूस मग काहीतरी प्लस मायनस पॉईंट दोन्ही राहतो माणूस मग आपण कोणत्या गोष्टी मग कमी शेत त्या कोणत्या गोष्टी आपली भरजणी त्या गोष्टी आपण ओळखायला पाहिजे त्या गोष्टीवर आपण काम करायला पाहिजे बस आहे रास बाकी काही नाही कोणी एक म्हणजे हा हुशार असेल जास्त काही कसं काही राहत नाही आपण अभ्यास करा आपण बी त्या गोष्टी करू शकतो अशी कोणत्याच गोष्टी दुनियामागे माणूस करू शकत नाही बा सगळं फक्त कराने उमेद पाहिजे आणि शेवटी प्रयत्नाला यशच प्रयत्न करत राहा ना हार मानांनी मानांनीच नाही कधीच नाही मानांनी जर आपलं आयुष्य मागे ते चांगलं होणार त्यामुळे माणूस अपयश येतच अपयशनी माणूस घाबरांनी तेवढा अभ्यास करत राहा ना होत सगळं जी क्लर्क पोस्ट आहे ती थोडी युनिक आहे नवीन आहे जीडी सगळं आपल्या माहिती आहे पण ट्रेनिंगवर काम ट्रेनिंग सगळ्यात सोपा जर मला हे क्लर्क नाव वाटलं सगळ्यात सोपा आपण काय म्हणतो आपण इंग्लिशले दिसून आपण ऐकत पण जो कवर मार्कणार असणार जो मार्क कवर करणार तो इंग्लिश मध्ये आपला गावपूर म्हणजे काय म्हणतात आपण गाव दिसून उतरत नाही पहिली गोष्ट आपण क्लर्कला उतरतच नाही मी सांगतो मला आज अनुभव ना सर मी औरंगाबाद यावरून फक्त एकटा भरत होत्या भरतीले क्लर्क ना पास होईल म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्यात एकटा भरत पास होईल तुम्हाला आपण पुढे कमी पडत भाऊ म्हणजे आपला पुरा प्रत्येक मा टेक्निकल मा आपला पुरा आयरन बरोबर जीडी मा पुरा आयरन आहे क्लर्कला का आपण मी बेसिक मा पुरा एकटा भरत क्लर्क आयरन आहे पुढे आपण फक्त इंग्लिशले गाव दिसत नाही तर बाकी मॅथ आहे आपलं जे के सगळं व्यवस्थित आपलं इंग्लिशनं काहीच नाही सर जेवढं गाव मी 2 सोडावं तू भोपाळला म्हणून ट्रेनिंग केली मी 15 मा 2 सोडावं तू ट्रेनिंग ऑगस्टमा बेसिक तर सगळ्याचं नॉर्मल गिरी टेक्निक सगळ्याचं मिक्स बेसिक ट्रेनिंग सगळ्याचं सोबत त्यानंतर मग आपल्या ट्रेनिंग पडायला झाला अलग राहते टेक्निकलने अलग राहते जीडीने अलग राहते क्लर्कने अलग राहत तर आम्हाला ग्रुप पडतात मग क्लर्कने ट्रेनिंग सुरू होतं ते मग तुम्ही मग सगळ्या गोष्टी सिलेबस वगैरे 32 वीक ट्रेनिंग होतं क्लर्कने आता कमी झाले आम्ही मी गोपालच दे ॲडव्हान्स क्लर्क मी एम आहे मी इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर मग आम्हाला गोपालच येते क्लर्कने ट्रेनिंग गोपालच बाकीच्या टेक्निकला वगैरे त्या सिकंदराबादली बी आहेत आदल्या ते सेमी
आणि ते भोपाळला कोणाला भेटत ना नितीन कोणाला भेटत कुणाल भुई सीमा आहे आर्मी ऑर्डनन्स स्टोर नाही ते चांगलं आहे एवढं चांगले जे आता आपल्या गावाला जर 3 जण जाऊ शकतात आम्ही तर तुम्ही हा विचार करू शकता की आपल्या गावात 250 पोहोचले क्लर्क का बरं कमी येतो क्लर्क म्हणजे मी असं नाही ते खराब आहे बा सगळ्यात चांगले आपले फक्त एक ध्येय मला बी ध्येय तो होता की आपले फक्त सरकारी नोकरी भेटायला पाहिजे आई नव्हतं की मला क्लर्कच म्हणणं नाही बा तो काही विषय नव्हता फक्त मला भरती होऊ नये तेवढा आहे होता विषय तेवढं मी ग्राउंड पास झालो त्यानंतर मला माहिती आहे की अभ्यास करामुळे या गोष्टीसाठी त्यामुळे जर एक गोष्ट आता चांगली गोष्ट भेट राहिली प्रत्येक गोष्ट असं आहे ऑफिशियल काम म्हणालो म्हणजे क्लर्क ना ऑफिशियल काम राहत सगळ्या गोष्टी डोकाला ताण राहत बाकी थोडा रास मानसिक लोड पण काय नाही काहीतरी बाकी मासपेक्षा वेगळं राहतो ते ना ट्राय करा काही नाही घाबरांनी जडे घाबरा मावकडे खचांनी बिलकुल काही विचार नाही कर वो क्लर्क बाबतीत हा विचारल्या काही विचारल्या क्वालिफिकेशन MSCIT लाईन दोरी विचारल्या लाईन लागत कधी विचारल्या MSCIT वगैरे काय नाही तुमचे जे टेक्निकल जे क्वालिफिकेशन आहे ते क्लर्कले असं नाही तुम्ही BSc पाहिजे सायन्स पाहिजे कॉमर्स पाहिजे आर्ट पाहिजे फक्त 12 तुम्ही पास पाहिजे व्यवस्थित आता सायन्स घ्या आता सायन्स विशेष म्हणजे मला सांग ना 12वी सायन्स लंडन युनिव्हर्सिटी मध्ये झाली काही टेन्शन नाही कार्डोले सायन्स झाली फक्त पास पाहिजे ते क्रॅक केलं ऑल इंडिया मेरिट राहत पहिली गोष्ट मी मला पेपर नाही सांगत तुमले मी पेपरला घेतो तुम्हाला पहिलीच भरती ते मी पहिली भरतीला ग्राउंड पेल होतो मला वय बी नव्हतं मी ग्राउंड पेल जातो पहिली भरतीला दुसरी भरती मी प्रॅक्टिस करी घेतो तर पेपरनं मला समोर तुम्हाला थंब येणे थंबना प्रॉब्लेम मला थंब अजून येत नाही 2200 पोरं होतो आम्ही औरंगाबाद यावरले 2200 पोरच मा सगळ्यात छोटा परत जो पेपरला जायला तो मी असतो तर गाय मग तेच ते मार डॉक्टर चालतच पोहू मग त्या नॉर्मल गोष्टी तर मी शेवटला पर्यंत मी पॅड वगैरे काही लिहिलं नव्हतो म्हणजे 20 रुपये गाय मग मार पण ना तर मग गवतडे पेपर वगैरे तिला म्हणे फक्त 32% सोडायला 32% म्हणे फक्त ऐकलं तो म्हणजे 29 मायनस मार्किंग असतं जर नशीब राहत शेवटे मेहनत राहतात मी काय म्हणतं 32% म्हणे सोडायला येणार होईल तर होईल नाही तर नाही होईल तर नाही म्हणतं आपण एवढंच सेशन मध्ये पेपर उलटा मार्जिन का 20 मिनिटं पहिले उलटा मार्जिन होता येणार पुढे आपली करणार नाही म्हणून ते होईल घेतं आता मेरिट त्या मार्केट समजत नाही ऑल इंडिया मेरिट लागत काही समजत नाही ॲक्च्युअल किती लागणार मार्क लागते तरी फक्त लिस्ट लागत आर्मी मार्क लागते तर मेरिट काही सांगू शकत नाही 32 जो तुम्ही करले मग तेवढा मेरिट त्यांना पुढे लागल्याशी मेरिट त्यांना मधला एवढं ठीक आहे बारीक कल्पेश होणार त्याने त्यांना अनुभव सांगा प्रत्येक माकायनं की एक गोष्ट असताना म्हणजे गोष्ट आपल्याला चांगला होता पण जाऊन त्यानं भीक होतं पण त्याने त्याला कमजोरीवर ताकद बनव असं काही त्याने एक गोष्ट एकदम बेस्ट सांगितली की अशी टेक्निकल जे सगळा पण मग क्लर्क घाबरू नका ते का डॉक्टर 2 एक इंग्लिश समजेल त्याला 2 परिणाम होतात एक तर माणूस सुधार एक तर कोमा झालेला फॉर्म टाकायला काय प्रॉब्लेम आहे टाका ना एक तर पास एक तर नापास दुसरं तिसरं काय होणार आहे का ते आजारमध्ये लागते पास घ्यायचे का टाका ना काही घाबरण नाही आहे ते का कुणाल पण ॲव्हरेज मुलगा होता आपला कुणाल भाऊ सर्वसाधारण घरना मुलगा आज क्लर्कना पद सिलेबस आहे ते आपण सर्वसाधारण करणार पोर होतात आपण एवढं अकॅडमीवर जायला नव्हतं आपला क्लास येत जाईल कसं जायचं रुटीन मध्ये चालू देत जाईल पण एवढं रेडिएशनवर नक्की होतं 2016 ला बॅच विद्यार्थी आज 10 वर्ष विद्यार्थी पण सिंपल आणि साधं तिथं लोकांनी लागत ॲटिट्यूड लोकांचे पगार आज 50,000 आठवड्यात 1 कोटी ना तिला राज 1 कोटी ना त्यामुळे पगार 1 कोटी आठवड्यात 0 येऊन तो उदाहरण आहे तुकाराम मुंडे साहेब ग्रेट पर्सनॅलिटी आहे साधं सरळ राहणार एकदम बोलणे असं काहीतरी तुम्ही आदर्श ठेवा चला ठीक आहे आपलं जे कर्तव्य आहे विद्यार्थी प्रति नक्कीच करतो तर कोण आहे फोटोग्राफर सांगा रे फोटोग्राफरला पगार चालू कर नाही कोण उडत लवकर बोला माझो महाराज की एक 2x में काढ ली 2x में काढ का 4x में काढ मस्त तुमने सांगितलं यार तो जाहिर है वो काढ
10वी जाईल तसं 11वी 12वी पण आम्ही पॅशन झाले होतो सगळं आम्ही बँक ठरले चांगली वाईट अतुल अचल वगैरे आम्ही येतो ना सर जळगावला आम्ही पाचल होतो कंटिन्यू पॅशन झाला नाही तोच पण आम्ही सर म्हणून वाईटचे 2012पर्यंत सरने सोडा पण सर ऐका ना तो ट्राय करा MPSC UPSC नंतर तो वाईट सरने सरने मला आधी बोलावं पुन्हा समोर तू वगैरे एवढं कधी बोल ना तू शाळा मागे नाही ना नोकरी लागेल नंतर कधी आणि सरने मला मोका दिला त्याचं सरच ना धन्यवाद भरपूर आणि सर सारखं तुमले मार्गदर्शन भेटले झालं तुमले वाटायचं आहे गोष्ट काय नाही एकदम नॉर्मल वाटतं तुमले आधी की सरने सोबत क्लास करा मला सर आई देखा प्रत्येक गाव एवढं सोयी भेटते जर आपली सोयी भेटेल तेवढं त्यानं चीज करले आणि तुम्हाला काम शे बाकी ते का मन सारखा येतील नाटे घ्या दिसून चालली जातील गोष्टी अशा आहेत प्रत्येक जण ना प्रत्येक आपला प्रत्येक गोष्ट असं आहे की प्रत्येक जण आपला आपल्याला हे पट करा म्हणजे संघर्ष करा ना आपला आपल्याला कोणले काही कमी अशी कोणले घरून चालू नशी कोण अभ्यासमा कमी अशी कोणी फिजिकलमा कमी अशी प्रत्येकाला संघर्ष आहे पण कचांनी प्रयत्नाने यश 100% यश तेच आहे आपला आहे नाही कोणा एकच सच्ची काढी आपण जडे असू तडे पाणी काढतो घाबरणे बोलले म्हणजे आपले स्वतःला कमी लेखाला तिकडे कुठेच कमी लेखांनी आपण शेत आपला शे आपण करले आज नाही तर आपण काल करू शकतो पण आपल्याकडून होईल 100% होईल अशी कोणतीच गोष्ट नाही आपण करू शकतो नाही पण तेवढं मेहनत केली पडी कसणार तरी सपना संपन्न नाही सुरू ठेवा नाही बोला जय जवान ते काय घटने कल्पेशीच्या परिस्थितीनुसार ते ना देखा माणूस ज्यावेळेस सक्सेस होतो त्याला समोर 2 चित्र येतात एक ज्यावेळेस तो फेल होईल नंतर समानतेला करते का दृष्टिकोन ते एक चित्र आणि लागेल नंतर समानतेला करते त्या का दृष्टिकोन ते दुसरं चित्र त्या एक चित्र का दुसरं चित्र रूपांतर करासाठी खूप काही सॅक्रिफाईस करणं पडतात म्हणजे त्याग करणं पडत जेव्हा तुम्ही प्रतिदिन करा ना त्यांनी बी करेल तुम्ही जे स्टेज अतिशय स्टेजने क्रॉस केलेला सक्सेसकडे घ्या लवकरच तुम्हाला पण सक्सेस भेटणार आहे काय टेन्शन नाही कल्पेश पुन्हा खूप आभार की तू अमूल्य वेळ दिला माहिती देणार ना